साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. विजयराज शिंदेंच्या हस्ते 100 विद्यार्थ्यांना एज्युकेशन टीव्हीचे वाटप. केंद्र शासनाच्या स्वयंप्रभा ऑनलाईन एज्युकेशन काउन्सिल योजनेचा लाभ घ्या. विजयराज शिंदे. केंद्र शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरिता स्वयंप्रभा ऑनलाईन एज्युकेशन काउन्सिल ही योजना राबविण्यात येत आहे. केंद्राची ही योजना बुलढाण्याचे माजी आमदार विजयराजे शिंदे यांच्यामार्फत बुलढाणा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांकरिता राबवली जात आहे. आज शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते शैक्षणिक टीव्हीचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत बर्दे, अनंता शिंदे, सचिन शेळके, महादेव शिंदे, गणेश दत्तात्रय शिंदे, मुन्ना बगाडे, लक्ष्मीकांत बगाडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना माजी आमदार विजयराव शिंदे म्हणाले की देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता स्वयंप्रभा ऑनलाईन एज्युकेशन काउन्सिलिंग हा कार्यक्रम सुरू केला आहे. हा कार्यक्रम बुलढाणा जिल्ह्यात सर्वप्रथम विद्यार्थ्यांकरिता आपण आणला आहे आणि या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना 65,000चा टीव्ही हा फक्त 900 रुपयात उपलब्ध करून दिला जात आहे. या टीव्हीमध्ये मनोरंजनासह विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उपक्रमाचे धडे दिले जाणार आहेत. सोबतच याचा कम्प्युटर म्हणून सुद्धा उपयोग केला जाऊ शकतो. ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा भरपूर लाभ या टीव्हीच्या माध्यमातून घेता येणार आहे. शासनाची ही योजना आपण घरोघरी पोहोचविणार आहोत. त्याकरिता आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून जवळपास 100 विद्यार्थ्यांना आज या टीव्ही संचाचे वाटप करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले. सुरू होती आणि आज या ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक विद्यार्थ्याला चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे हा या मागचा हेतू आहे. विश्वकर्माच्या माध्यमातून सुद्धा आपण प्रत्येकजण पायावर उभं राहिलं पाहिजे